बाय बाय श्राव बाय बाय ए पप्पा नाही चालवणार. लवकर या. बाय श्राव. हॅलो, तुमच्या सगळ्यांचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आमची इथं प्लेन होती कोचिंगसाठी, तर त्यासाठी ना आम्ही पुण्याला आलो होतो. म्हणजे आम्ही केरळला फिरायला चाललो होतो आणि कोचिंगसाठी प्लेन होती. तर म्हणून आमचे म्हणजे माझ्या नंदेचे मिस्टर आहेत ना, भाऊजी, ते आम्हाला सोडायला येणार होते एअरपोर्टला. आमची रात्रीची 3 वाजताची फ्लाईट होती, त्यामुळे ना खूप हेक्टिक होऊन गेलं होतं, कारण रात्रभर झोपच नाही आणि शरीर पण झोपली नव्हती. तर माझी ना ही फर्स्ट फ्लाईट एक्सपिरियन्स आहे, त्यामुळे मी ना खूप जास्त एक्सायटेड होते. म्हणजे शरीर पण रात्रभर झोपली नाही, कारण ती सुद्धा खूप खुश होती की प्लेनमध्ये बसणार आहे म्हणून. खरंच तिला म्हणलं ना, तू खूप लकी आहे की तू एवढ्या लहान वयात प्लेनमध्ये बसते. आम्ही तर आता पहिल्यांदाच बसतोय म्हणून. आता पहिल्यांदाच आहे, त्यामुळे थोडंसं लवकरच आलो होतो आम्ही, कारण काही माहीत नव्हतं कसं करायचं काय वगैरे. त्या आधार कार्ड वगैरे सगळं दाखवून घेतलं आणि आम्ही ना नंतर लगेज द्यायला गेलो होतो तिकडं. म्हणजे ते स्कॅन वगैरे करते, तिथं गेलो. आणि हे आहे आपल्या पुण्याचं इंटरनॅशनल एअरपोर्ट. खूप छान आहे, म्हणजे मी पहिल्यांदाच बघितलं होतं, त्यामुळे खूप जास्त एक्सायटेड होते. तर सगळ्या एक एक प्रोसेस करून घेतल्या. त्यांनी ना जे हँडबॅग आहे ना, त्यातलं सगळं सामान काढून घ्यायला सांगितलं होतं, कारण ते सगळं चेक करत होतं. हो हे बघ, कुठे गेले नाही. कृपया इस महत्वपूर्ण सुरक्षा जानकारी पर ध्यान दें। सरकारी नियमानुसार विमान में धूम्रपान, वेपिंग और साथ लाई मदिरा पीना वर्जित है। इंडिगो की उड़ानों में तंबाकू का प्रयोग वर्जित है। सभी शौचालयों में स्मोक डिटेक्टर्स लगे हुए हैं। इलेक्ट्रॉनिक उपकरणों का उपयोग केवल फ्लाइट मोड में किया जा सकता है। टेक ऑफ और लैंडिंग के दौरान अपने उपकरणों को बंद करें। तर इथे आम्ही आलो होतो कोचीन एअरपोर्टला. हे एअरपोर्ट ना खरंच खूप सुंदर होतं. आता माझे ना केरळचे व्लॉग बघायचे असतील ना, तर माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा. बाय. तुमची आली बघा, ती नाही. चल, तुमची नाही येतात.